बिग बॉस मराठी सीझन 6 येत्या 11 जानेवारीपासून आपल्या कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवरती आपला लाडका महाराष्ट्राचा शो म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन 6 हा आपल्या समोर येणार आहे. आणि पहिल्याच दिवसापासून काही चॅलेंजेस आपल्याला बघायला मिळतील. नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळणार आहेत जे आपल्याला माहीत पण नसतील. आपल्याला काही माहीत असलेले चेहरे येतील, काही माहीत नसलेले चेहरे येतील. भरपूर असे चेहरे असतील जे शोसाठी इंटरेस्टिंग कॅरेक्टर, जसं मागच्या वर्षी सूरज चव्हाणला आणलं होतं, परत निकी तंबोलीला आणलं होतं, बट निकीला खूप हेट भेटला मराठी लोकांकडून. बट जी शोसाठी आहे ती म्हणजे मसाला वगैरे जे काय आहे ते निकी देत होती, त्याच्यामुळं निकी एक कॅरेक्टर होता, परत वर्षा उसगावकर एक कॅरेक्टर होतं, परत जान्हवी एक कॅरेक्टर होतं, परत इरिना एक कॅरेक्टर होतं, सूरज चव्हाण एक कॅरेक्टर होतं. तर अशा सगळे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत बिग बॉस सीझन 6मध्ये सुद्धा. आपल्याला बिग बॉस सीझन 6मध्ये जान्हवीसुद्धा बघायला भेटू शकते, म्हणजे जान्हवीसारखी कुठली तरी एक कॅरेक्टर आपल्याला बघायला भेटू शकतं. निक्कीसारखं कुठलं तरी एक कॅरेक्टर आपल्याला बघायला भेटू शकतं. सूरज चव्हाणसारखं कॅरेक्टर बघायला भेटू शकतं. म्हणजे मिक्स कॅरेक्टर हे आपल्याला या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे. आणि कसं असतं, प्रत्येक सीझनला प्रत्येक प्रत्येक जे व्ह्यूवर्स आहेत बघणारे, ते ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सीझन बघतात, की कारण मागचा सीझन हा खूप हिट गेला आणि खूप गाजला. त्याच्यामुळे या सीझनमध्ये काही व्यक्ती असतात, ते व्यक्ती पहिल्याच्या सीझनसारख्या गोष्टी करत असतात किंवा त्यांच्यासारखी त्यांची वागणूक असते, त्यांचं भांडण, त्यांच्या बोलण्याची पद्धत किंवा सगळ्या गोष्टी त्या पद्धतीच्या असतात. मग म्हणून लोकं काय करतात, की मागच्या सीझनच्या कंटेस्टंटला आत्ताच्या सीझनच्या कंटेस्टंटसोबत लिंकअप करतात. मग तसं आपल्याला या सीझनमध्ये पण बघायला मिळणार आहे, की आपण यावेळेस या सीझनमध्ये सीझन चालू झाल्यानंतर आपण कोणाला तरी आपण म्हणू शकतो, की हा सूरज चव्हाण आहे, हा सूरज चव्हाणसारखा वागतोय, ही जान्हवीसारखी वागते, ही निकीसारखी वागते, हे वर्षावर उसगावकरसारखे वागत आहेत, असं आपण बोलू शकतो. आणि या सीझनची जी थीम आहे ती स्वर्ग आणि नर्क यासारखी आहे. म्हणजे स्टार्टिंगलाच आपण बघू शकता, जे काही प्रोमो कापले गेलेले आहेत, तर ते नशिबाचं दार उघडणार, नशिबाचं दार उघडणार या टाईपचे आपल्याला प्रोमो बघायला मिळत आहेत. बरोबर. मग काय होऊ शकतं, स्टार्टिंगपासूनच पहिल्याच एपिसोडपासून, पहिल्याच दिवसापासून कंटेस्टंटला खूप चॅलेंजेस फेस करायला लागू शकतात पहिल्याच दिवसापासून. सो त्यासाठी तुम्ही तयार राहा. जो आपला ग्रँड प्रीमियर आहे तो तुम्ही अटेंड करा. आणि मागच्या वर्षीप्रमाणेच मागच्या वर्षी सीझन 5ची होस्टिंग हिट केलेले महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ या वर्षीसुद्धा ते होस्ट करणार आहेत. तर तुम्ही सर्वजण बिग बॉस मराठी सीझन 6 हे कलर्स मराठीवर रात्री 11 तारखेला रविवारी संध्याकाळी 8 वाजता आपला हा सीझन येणार आहे. आवर्जून बघा. आणि बघितल्यानंतर आपण इथून पुढे रोज बिग बॉस मराठी सीझन 6 संपेपर्यंत आपण रोज भेटणार आहोत. रोज आपण आपले ओपिनियन्स शेअर करणार आहोत एकमेकांसोबत. परत काही गोष्टी, काही शोबद्दलचे जे रिव्ह्यूज असतात, शोबद्दलचे जे ॲनालिसिस असतं, की शोमध्ये पुढे जाऊन असं होईल किंवा हा प्लेयर जिंकू शकतो, कॅप्टन्सी टास्क कोण जिंकू शकतो, नॉमिनेट कोण होऊ शकतो, इलिमिनेट कोण होऊ शकतं, या सगळ्याबाबत आपण डिटेलमध्ये प्रत्येक एपिसोड झाल्यावर चर्चा करणार आहोत. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आलोक फ्रेम्स नाव चॅनलचं आहे. आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, एक सांगायचं राहून गेलं, 2 कंटेस्टंटची नावे नाही, त्यांचे प्रोमोज रिलीज झालेले आहेत इंस्टाग्रामवरती. त्याच्यावरून असं वाटतं, की पहिला कंटेस्टंट जो आहे तो एक लावणी कलाकार आहे, म्हणजे लावणी कलाकार आहे ती. तर ती थोडंसं गेस करायला सोपं जातं, कारण टॅगलाईन जी वापरलेली आहे प्रोमोमध्ये, तर ते "कातिलों की कातिल" असं वापरलेलं आहे. मग ही जी टॅगलाईन आहे ती महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलला दिलेली आहे चाहत्यांकडून आणि राधा पाटीलला दिलेली आहे. मग या दोघांपैकी कोण येऊ शकतं हे तुम्हाला ग्रँड प्रीमियरच सांग. आणि दुसरा जो आहे तो कॉमेडियन असणार आहे. कॉमेडियन हा Instagramवरचा पण असू शकतो किंवा जे टी व्हीवरती कॉमेडी करतात, जसं की महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे, चला हवा येऊ आहे. तर या मोठ्या-मोठ्या शोजमधले कुठला तरी कॉमेडियन असू शकतो. तर आपण बघूयात ग्रँड प्रीमियरमध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील.
तर आपण भेटूयात ग्रँड प्रीमियरमध्ये. जय महाराष्ट्र.